आपला आवाज कोकण 24 तास। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील चंडिका मंदिरातील पुरातन मूर्तीची विधिवत पूजा करून मिरवणूक काढून वाजत गाजत विसर्जन करण्यात आले आहे। गणपतीपुळे येथील कोकण 24 तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार गणपतीपुळ्यातील खोत विजय भिडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। विसर्जन मिरवणूक चंडिका मंदिरापासून चालू होऊन गणपतीपुळे गौरी घाट या ठिकाणी विसर्जन केले गेले।
या पुरातन मूर्तीविषयी आणि विसर्जन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली। रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे चंडिका मंदिरामध्ये पुरातन ज्या मूर्ती आहेत त्यांचं विसर्जन सोहळा आज आहे। विसर्जनाची सर्व जय्यत तयारी झालेली आहे। आतमध्ये यज्ञ वगैरे सगळे चालू आहेत। या निमित्ताने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा देण्यासाठी आपल्याबरोबर गणपतीपुळे गावचे खोत सन्माननीय विजयजी भिडे आहेत। सर, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा? रूपरेषा म्हणजे असे की पुरातन काळातल्या ज्या मूर्ती आहेत त्याचं आज विसर्जन सर्वांनी करायचं एकमताने ठरलेलं आहे आणि ते खूप वर्ष झालेलं होतं, तर आज त्याचं विसर्जन होईल तर सर्वांनी करीत आहे। बाजूला आमच्या नवीन अध्यक्ष बाबाराम माने बसलेले आहेत, माझ्या साईडला इथे बसलेले आहेत खजिनदार कुमार खरे आणि बाकी सगळे केदार। एकंदरीतच गणपतीपुळ्यामध्ये आजचा दिवस हा चांगला दिवस आहे, कारण याचं कारण म्हणजे ह्या पुरातन मूर्ती आहेत त्यांची मिरवणूक थोड्या वेळानंतर होणार आहे। याबाबत माजी खजिनदार जे आहेत जयवंत ठावरे ह्यांच्याजवळ आपण बोलूया आणि नाही म्हणताय पण कुमार जोशी आहेत आपले नवीन सचिव, ते दोन शब्द सांगतील आपल्याला काय या कार्यक्रमाबद्दल काय खजिनदार आहे या सर्व कार्यक्रमाची चंडिका मंदिरचे खजिनदार कुमार जोशी आहेत। काय सर सांगाल आपण या कार्यक्रमासंदर्भात? आता नियोजित गणपतीपुळ्याचे खोत श्री विजयजी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काय मूर्ती विसर्जनाचा सोहळा आम्ही जो काय हा केला आहे त्याची आज पूर्तता होते त्याची। त्यानिमित्ताने आजचा दिवस हा फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे गणपतीपुळ्याच्या ग्रामस्थांचा व आमच्या सर्व पंच कमिटीचा, एवढं मी सांगू इच्छितो। एकंदरीतच काही तासातच या मूर्तींची विसर्जन मिरवणूक चालू होईल। विसर्जन मिरवणुकीला साधारणतः एक 40-50 लोक ग्रामस्थ उपस्थित असतात आणि हे विसर्जन मिरवणुकीला एक वेगळं महत्त्व आहे आणि या गणपतीपुळ्याचे जे खोत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यअध्यक्षतेखाली हा सर्व विसर्जन सोहळा पार पडणार आहे। संदीप खानविलकर, कोकण 24 तास, रत्नागिरी।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।